गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या चॅप्टरचा. आतापर्यंत बघा, आता याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट. मी तुम्हाला चॅप्टरच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की ओरस्टेड या सायंटिस्टनं ज्यावेळेस इन्व्हेन्शन केलं की करंट कॅरिंग वायर एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते आणि त्या मॅग्नेटिक फील्डच्या मध्ये जर समजा करंट कॅरिंग वायर असेल तर त्याच्यावरती एक प्रकारचा मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होतो. बरोबर आहे. तर तेच इक्वेशन आपल्याला आज प्रूव्ह करायचे. म्हणून आज आपण पाहणार आहोत मॅग्नेटिक फोर्स ऑन ए वायर कॅरिंग करंट. एका करंट कॅरी करणाऱ्या वायरवरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स किती असतो ते आपल्याला आज स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये दोन आहेत. एक समजा आपण स्ट्रेट वायर कन्सिडर केलं आणि दुसरं आहे आर्बिटरीली शेप्ड वायर, म्हणजे याचा अर्थ कुठल्याही आकाराचं वायर, आणि एक आहे स्ट्रेट वायर. मग सुरुवातीला आपण पाहणार आहोत स्ट्रेट वायरवरती मॅग्नेटिक फोर्स किती एक्झर्ट होतो. मग याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे की कुठल्याही चार्ज पार्टिकलवरती किंवा कुठल्याही चार्जवरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फोर्स या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे लॉरेन्झ फोर्स आपण स्टडी केलेला आहे. त्याच इक्वेशनचा यूज करून आपल्याला आज काय करायचं आहे, त्या कंडक्टर किंवा स्ट्रेट वायरवरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स आज आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं, कन्सिडर अ स्ट्रेट वायर ऑफ लेंथ कॅपिटल एल. यल एवढं लेंथ असणारं एक वायर आपण कन्सिडर केलं, जे कसं आहे स्ट्रेट वायर आहे, कॅरिंग करंट आय, त्याच्यामधून आय एवढा करंट फ्लो होतो. या ठिकाणी हा पी पी म्हणजे काय आहे, एक क्रॉस सेक्शनल एरिया आहे किंवा क्रॉस सेक्शनल प्लेन आहे याच्यामधलं, ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शनला मूव्ह होत आहेत आणि इलेक्ट्रिक करंट या डायरेक्शनला मूव्ह होत आहे. मग आपल्याला माहीत आहे अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट, करंट इज गिवन बाय आय इज इक्वल टू करंटसाठी आपण काय इक्वेशन लिहितो, आय इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय टी. म्हणजे याचा अर्थ त्याच्यामधून फ्लो होणारा जो चार्ज आहे तो किती आहे, क्यू इज इक्वल टू आय इंटू टी एवढा आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या वायरच्या कुठल्याही क्रॉस सेक्शनमधून फ्लो होणारा नेट चार्ज हा किती आहे, क्यू इज इक्वल टू आय इंटू टी एवढा आहे. आता टी म्हणजे या ठिकाणी काय आहे, टी म्हणजे टाईम रिक्वायर्ड आहे. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, टाईमची डेफिनेशन आपण कसं सांगतो, तर डिस्टन्स डिवायडेड बाय व्हेलॉसिटी. बरोबर आहे. मग आपल्याला माहीत आहे की प्रत्येक इलेक्ट्रॉनला असणारा स्पीड हा कोणता स्पीड असतो, ड्रिफ्ट, किंवा त्याला म्हणतो आपण ड्रिफ्ट व्हेलॉसिटी असं म्हणतो, व्ही ड्रिफ्ट. मग आपण या इक्वेशनला कसं चेंज करू शकतो, क्यू इज इक्वल टू आय इंटू टोटल डिस्टन्स किती त्याने कव्हर केले इलेक्ट्रॉननं, यल. कारण इलेक्ट्रॉन इथून इकडं जाणार आहे. बरोबर आहे. हे डिस्टन्स आपण समजा इथून इथपर्यंत कन्सिडर केले, यल. हे डिस्टन्स किती आहे, यल, डिवायडेड बाय कितीच्या स्पीडनं जात आहे, तर त्याच्या ड्रिफ्ट व्हेलॉसिटीने जात आहे. इलेक्ट्रॉनला आपल्याला माहीत आहे ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे, आपण 11th स्टडी केलेलं आहे. आणि ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आपण कशाने दाखवतो, व्ही डी या सिम्बॉलनं डिनोट करतो. मग बघा, आता याच्यामध्ये काय सांगितलं आपण, पहिल्यांदा इलेक्ट्रिक करंट किती फ्लो होतो म्हणून सांगितलं, तर टोटल चार्ज डिवायडेड बाय टाईम रिक्वायर्ड. बरोबर आहे. मग चार्ज कसा काढला आपण, क्यू इज इक्वल टू आय इंटू टी असा फाइंड आउट केला. टी म्हणजे काय, टाईम पिरियड आहे. कशासाठी, तर टोटल अमाऊंट ऑफ चार्ज या थ्रू आउट द वायरमधून पास होण्यासाठी लागणारा हा वेळ आहे. कसा काढतो आपण, तर किती त्या चार्जनं डिस्टन्स कव्हर केले डिवायडेड बाय कितीच्या स्पीडनं केलेलं आहे, आपल्याला त्याच्यावरून काय मिळते, टी मिळते. बरोबर आहे. आता याच्यानंतर आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन अ सिंगल चार्ज पार्टिकल आपण स्टडी केलेला आहे याच्या अगोदर. बरोबर आहे. आपण पाहिलेलं आहे की एका सिंगल चार्ज पार्टिकलवरती एक्झर्ट होणारा जो मॅग्नेटिक फोर्स आहे, तो मॅग्नेटिक फोर्स आपण कसा सांगतो, एफ मॅग्नेटिक इज इक्वल टू वेक्टर एफ मॅग्नेटिक इज इक्वल टू क्यू इंटू वेक्टर. आता या ठिकाणी ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आहे व्ही क्रॉस बी. बरोबर आहे. हा काय झाला तुमचा मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट चार्ज. बरोबर आहे. आता इथं जर आपण पाहिलं तर काय होईल, क्यूची मॅग्नेट्यूड फॉर्ममध्ये काय होईल, एफ एम इज इक्वल टू क्यू इंटू व्ही ड्रिफ्ट इंटू बी साईन थिटा. बरोबर आहे. इंटू एन कॅप. एन कॅप म्हणजे काय आहे, एन कॅप इज अ युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन द डायरेक्शन ऑफ व्ही क्रॉस बी. व्ही क्रॉस बीचा येणारा रिझल्टंट वेक्टर ज्या डायरेक्शनला असतो त्या डायरेक्शनला हा एन कॅप असतो. आता इथं काय होतं आहे, क्यूची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे काय आहे, एफ एम इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू आय इंटू यल डिवायडेड बाय व्ही ड्रिफ्ट इंटू इथं व्ही ड्रिफ्ट इंटू बी इंटू साईन थिटा इंटू एन कॅप. बरोबर आहे. हे काय होईल, व्ही ड्रिफ्ट आणि व्ही ड्रिफ्ट कॅन्सल होईल. या ठिकाणी काय राहील, मग एफ एम
इज इक्वल टू ILB साईन 90 डिग्री. 90 डिग्री का बरं? कारण इथं एक तुम्हाला गोष्ट बघा, एक गोष्ट मी तुम्हाला 11मध्ये सांगितलेली आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे की ज्यावेळेस असा सर्कल आणि त्याच्या आतमध्ये डॉट असतो त्यावेळेस ती मॅग्नेटिक फील्ड कशी असते, आउट ऑफ द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे याचा अर्थ या प्लेनमधून ती बाहेरच्या बाजूला येत आहे, बरोबर आहे. आणि जर समजा असा सर्कल आणि त्याच्यामध्ये जर असं क्रॉस साईन असेल तर याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक फील्ड इज डिरेक्टेड इन टू द प्लेन ऑफ पेपर. म्हणजे याचा अर्थ या प्लेन ऑफ पेपरच्या आतमध्ये ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. आणि जर असं असेल तर मॅग्नेटिक फील्ड ही आउटवर्ड डायरेक्शनला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याचा अर्थ बाहेरच्या बाजूला, बरोबर आहे. इथं काय दाखवलं आहे आपण, या थ्रू आउट द डायग्राममध्ये ज्या प्लेनमध्ये हा कंडक्टर किंवा स्ट्रेट वायर ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण असं सिम्बॉल यूज केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड ही या प्लेन ऑफ पेपरमधून बाहेरच्या बाजूला येत आहे आणि लेंथ ऑफ कंडक्टर या डायरेक्शनला आहे आणि याच डायरेक्शनला इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे. म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड या दोघांमध्ये राईट अँगल्ड आहे. त्याच्यामुळे इथं आपण साईन 90 इथं थिटाची व्हॅल्यू काय घेतली, 90 घेतली. आणि आपल्याला माहीत आहे साईन 90ची व्हॅल्यू काय येते, 1 येते. त्यामुळं आपण याला कसं लिहितो, एफ मॅग्नेटिक इज इक्वल टू ILB. दिस इज द मॅक्झिमम फोर्स ॲक्टिंग ऑन वायर स्ट्रेट वायर कॅरिंग करंट आय. आता यालाच आपण वेक्टर फॉर्ममध्ये कसं लिहितो, वेक्टर FM इज इक्वल टू I इंटू वेक्टर EL क्रॉस वेक्टर B. अशा पद्धतीनं हा काय आहे, मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन ए स्ट्रेट वायर कॅरिंग करंट आय, बरोबर आहे. आता याच्यामध्येच आणखीन एक म्हणजे काय, त्यांनी आपल्याला आर्बिटरली शेप्ड वायर, सेकंड पॉईंट जो आहे आपला तो काय आहे, आर्बिटरली शेप्ड वायर. म्हणजे याचा अर्थ काय, कुठल्याही आकाराचं एक वायर आहे. तुम्ही कुठल्याही आकाराचं काढू शकता, हे कुठल्याही आकाराचं एक काय आहे, वायर आहे, बरोबर आहे. आता आपल्याला माहीत आहे की आता या वायरमधून समजा त्यांनी सेम सिच्युएशन आहे, याच्यातून फ्लो होणारा करंट किती आहे, I आहे. याची टोटल लेंथ समजा काहीतरी L असेल. पण आपल्याला माहीत आहे की कुठलाही सेगमेंट जर आपण पाहिला तर तो कसा तयार होतो, कुठलाही सेगमेंट हा नंबर ऑफ डॉट्सपासून तयार होतो, बरोबर आहे. तसं ही जी वायर आहे या वायरची लेंथ समजा टोटल लेंथ कॅपिटल L असेल तर ती लेंथ कशापासून तयार झालेली आहे, किंवा हे वायर कशापासून तयार झालेलं आहे, इन्फायनाटेस्मली स्मॉल एलिमेंटपासून तयार झालेलं आहे. आणि लेंथ ऑफ दॅट ईच एलिमेंट इज डिनोटेड बाय DL. DL म्हणजे काय आहे, इन्फायनाटेस्मल लेंथ और इन्फायनाटेस्मली स्मॉल लेंथ. म्हणजे याचा अर्थ खूप खूप लहान किंवा व्हेरी व्हेरी स्मॉल अशी लेंथ. म्हणजे याचा अर्थ या वायरचा सर्वात लहान तुकडा आपण जर घेतला या ठिकाणचा तर त्याची लेंथ असेल DL. याच्यापेक्षा लहान आणखीन असू शकत नाही. अशा नंबर ऑफ एलिमेंट्सपासून ही पूर्ण वायर तयार झालेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता या वायरवरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. जसं आपण या ठिकाणी केला सेम तसंच या ठिकाणी. मग आता आपलं जे वरचं इक्वेशन आहे F इज इक्वल टू I इंटू L क्रॉस B, बरोबर आहे. या इक्वेशनचा आपण यूज करू शकतो. जसं आता या ठिकाणी बघितलं होतं आपण, वरच्या बाजूला स्ट्रेट कंडक्टरची लेंथ ही कशी होती, मेजरेबल. त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो आपण कुठल्या इक्वेशन सांगितला, F मॅग्नेट इज इक्वल टू ILB साईन थिटा, किंवा F मॅग्नेटिक इज इक्वल टू वेक्टर F मॅग्नेटिक इज इक्वल टू I इंटू वेक्टर EL क्रॉस वेक्टर B. या इक्वेशन थ्रू आपण रिप्रेझेंट केलं. सिमिलरली इथला जो एलिमेंट आहे, आता ह्या टोटल वायरमधून I एवढा करंट कॅरी होतो आहे. म्हणजे याचा अर्थ या स्मॉल एलिमेंटमधून देखील फ्लो होणारा करंट हा किती असेल, Iच असेल. फक्त त्याची लेंथ काय आहे, DL आहे. आपल्याला माहीत आहे इन्फायनाटेस्मली स्मॉल लेंथ ही काय असते, एक वेक्टर क्वांटिटी असते. त्याच्यामुळे त्याच्यावरती एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो पण किती असेल, वेक्टर FM इज इक्वल टू I इंटू या ठिकाणी काय होईल, वेक्टर, आता इथं समजा मी असं लिहितो FDL असं लिहितो, कारण त्या एका स्मॉल एलिमेंटवरती एक्झर्ट होणारा फोर्स आपल्याला काय करायचं बघा, परत एक वेळ सांगतो, या टोटल किंवा एंटायर वायरवरती किती मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट होतोय ते आपल्याला फाइंड आउट करायचे, बरोबर आहे. आपण काय केलं सुरुवातीला की कन्सिडर केलं
की वायर ही नंबर ऑफ एलिमेंट्सपासून तयार झालेली आहे आणि त्या प्रत्येक एलिमेंटची लेंथ किती आहे, DL आहे. बरोबर आहे. मग तशा एलिमेंट्स किती आहेत, नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत या ठिकाणी 0 to n आहेत समजा. बरोबर आहे. तर एका एलिमेंटवरती एक्झर्ट होणारा फोर्स, मॅग्नेटिक फोर्स हा किती आहे, तर व्हेक्टर FDL इज इक्वल टू I इंटू व्हेक्टर DL क्रॉस व्हेक्टर B. बी म्हणजे काय आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे. ज्या मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट किंवा मॅग्नेटिक फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होत आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ DL एवढी स्मॉल लेंथ असणाऱ्या एलिमेंटवरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स हा किती आहे, FDL इज इक्वल टू I इंटू वेक्टर DL क्रॉस वेक्टर B एवढा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून इथपर्यंतचे असे काही हे झालं एका एलिमेंटवरती एक्झर्ट होणारा फोर्स. आपल्याला काय पाहिजे, सर्वच्या सर्व एलिमेंट्सवर एक्झर्ट होणारा फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग असे इथून इथपर्यंत किती एलिमेंट्स आहेत, जेवढे काही आहेत त्यांना जर समजा आपण याला इंटिग्रेट केलं तर काय मिळेल आपल्याला, इंटिग्रेटिंग अबाव इक्वेशन व्हेक्टर FDL इज इक्वल टू टोटल मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन द एंटायर वायर, जे कुठल्याही शेपचं आहे किंवा एनी शेपचं वायर आहे त्याच्यावरती एक्झर्ट होणारा हा टोटल मॅग्नेटिक फोर्स इज इक्वल टू इंटिग्रेशन I इंटू वेक्टर DL क्रॉस वेक्टर B. याच्यात जर पाहिलं आपण तर काय दिसतं आपल्याला, वेक्टर FM इज इक्वल टू I ही टर्म कशी आहे, कॉन्स्टंट. इंटिग्रेशनमध्ये काय राहील, वेक्टर DL क्रॉस वेक्टर B. आता आपण या ठिकाणी आयला इंटिग्रेट केलं नाही किंवा वेक्टर बीला आपण इंटिग्रेट केलं नाही, कारण या ठिकाणी वेक्टर B कॉन्स्टंट आहे, आय देखील कॉन्स्टंट आहे. फक्त इंटिग्रेट कशाला करता आहे आपल्याला, ह्या DLला. मग अशा सर्वच्या सर्व इंटिग्रेशन करणे म्हणजे काय करणे, ॲडिशन करणे. मग असं सर्वच्या सर्व DLचं आपण ॲडिशन करत गेलो तर आपल्याला काय मिळेल, एंटायर ऑर टोटल लेंथ ऑफ दॅट आर्बिटरीली शेप्ड वायर. ही जी काय कुठल्याही आकाराची वायर आहे, या वायरची टोटल लेंथ जी काय असेल ती आपल्याला व्हॅल्यू काय कोण सांगते या ठिकाणी, हे इंटिग्रेशन वेक्टर DL सांगते. अशा पद्धतीनं आपण दोन्ही पण स्ट्रेट वायर असेल किंवा एनी शेपची वायर असेल तर त्याच्यावरती एक्झर्ट होणारा मॅग्नेटिक फोर्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केला. ठीक आहे, आज थांबू आपण या ठिकाणी. थँक्यू.